जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलो छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्ती केंद्र आंध्र प्रदेश येथील 12 ज्योतिर्लिंगापैकी जे काही एक श्रीशैलम हे ज्योतिर्लिंग आहे। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं हयात असतानाचं पहिलं मंदिर लोकांच्या लोकवर्गणीतून उभारलेलं हे पहिलं मंदिर आहे। अतिशय सुंदर असं मंदिर आहे। जेव्हा श्रीशैलमला तुम्ही जाल नक्की या मंदिराला भेट द्या। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे काही प्रमुख सरदार ते या ठिकाणी आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग असतील, जे काही महाराजांनी आयुष्यात मोहीम फते केल्यात, त्या प्रत्येक मोहिमेमध्ये शक्तीपेक्षाही युक्ती श्रेष्ठ हे महाराजांनी आपल्याला त्या काळात शिकवलं। खरं तर महाराजांच्या आयुष्यातील काही मोजके प्रसंग या ठिकाणी त्यांनी दाखवलेले आणि छत्रपती शिवाजी महाराज हयात असतानाचं हे त्यांच्या आयुष्यातील प्रथम मंदिर आहे। त्या लोकांनी आपल्या महाराष्ट्रातील राज्याचं मंदिर का उभारलं असेल? खरं तर जे आपल्या महाराष्ट्रातील लोकांना, महाराष्ट्रातील नेत्यांना जे जमलं नाही ते आंध्र प्रदेशमधील लोकांनी त्या काळात करून दाखवलं। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजय मोहिमेअंतर्गत मोठ्या सैन्यासह महाराजांनी आदिलशाही, कुतुबशाही आणि मुघल यांचा जो काही प्रदेश आहे तो प्रदेश काबीज केला आणि काबीज करत महाराज पोहोचले आंध्र प्रदेशमधील श्रीशैलममध्ये। त्या ठिकाणी महाराजांना कळालं की या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग श्रीशैलम या ठिकाणी। तर महाराजांनी क्षणांचाही विलंब न करता दर्शन घेतलं, मनोभावी पूजा केली। बट जेव्हा महाराज दर्शन घेऊन बाहेर आले तेव्हा महाराजांच्या लक्षात आलं की या मंदिराची पडझड भरपूर झालेली आहे। महाराजांनी क्षणाचाही विलंब न करता स्थानिक लोकांशी चर्चा करून त्या ठिकाणी मंदिराचं बांधकाम सुरू केलं। कारागिरांना बोलवलं, त्यांना जो काही पैसा लागेल तो पैसा महाराजांनी त्या ठिकाणी त्यांना पैसा सुपूर्द केला आणि मंदिराचा जीर्णोद्धार महाराजांनी करून घेतला। खरं तर याच गोष्टीमुळे तिथले लोक भावुक झाले आणि त्या ठिकाणी भरपूर असे हिंदू सरदार होते आणि भरपूर राजे होऊन गेले। खरं तर हे सगळे सरदार आणि हे सगळे पळकुटे राजे परकीय सत्तांच्या भीतीमुळे हिंदू असून देखील त्या मंदिराचं जीर्णोद्धार करत नव्हते। परंतु हा कुठला राजा, कुठले शिवाजी महाराज, महाराष्ट्रातले, परंतु या ठिकाणी येताच आपल्यासाठी अन्नछत्र सुरू करतात, तिथल्या लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम करतात, शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करतात आणि आल्यावर दर्शन घेऊन लगेचच आपल्या श्रीशैलम येथील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक जे काही मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार लगेचच करून घेतात। खरं तर या गोष्टीमुळे तिथले लोक भावुक होतात आणि अशा राजाचं वास्तव्य आपल्या डोळ्यासमोर आदर्श म्हणून नेहमी राहावं, आपल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर राहावं म्हणून तिथल्या लोकांनी महाराज हयात असताना स्वतः वर्गणीतून महाराजांचं मंदिर उभारलं। खरं तर अतिशय सुंदर असं मंदिर आहे। कधी जर गेलात तर नक्की या मंदिराला भेट द्या। शोधू कुठर भावुक सर मीच स्वतः